बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा देवेंद्र फडणवीसांचं आवाहन आणि इशारा. बारामती विधानसभा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन आणि इशारा दोन्ही केलेला आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात पुढील महिन्यातच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर येथील मतदारसंघात निवडणुकांच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील निवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक होणार असून निवडणुकीत भाजप राहुरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील 2 विधानसभा पोटनिवडणुकीची लवकरच घोषणा करू शकते. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत दोन्ही राज्यांच्या जागांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात कसं वाटतं? मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. शासनाचे निर्देश असतानाही मुंबईच्या महापौर जे आहेत त्यांच्या गाडीवरती लाल दिवा असल्याचं समोर आलेलं आहे. राज्य शासन या संदर्भात चौकशी करणार. मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही. सध्या राज्यामध्ये ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.